यानंतर बघूयात ब्रेकिंग बातमी। जी चूक फडणवीसांनी केली तीच चूक हे सरकार करणार का? प्रकाश शेंडगेंनी हा सवाल केलाय। मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन बेकायदेशीर असल्याचाही आरोप प्रकाश शेंडगेंनी केलाय। सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचाही इशारा शेंडगे यांनी दिलेला आहे। जे काही मागासले पण जे आता सिद्ध करणार आहेत त्याने आता राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं। कारण जुने जे अध्यक्ष होते ते ओबीसीचे होते, सदस्य ओबीसीचे होते, त्याला कशा प्रकारे आपण बाहेर काढलं हे आता सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे त्या ज्या आयोगाचं पुनर्गठन केलेलं आहे ते सुद्धा आम्हाला मान्य नाही, ते पण आम्ही कोर्टात आव्हान देणार आहेत। कारण आयोगाची मुदत संपत असताना कुठल्याही प्रकारे आयोगाच्या घटनेप्रमाणे कलमाप्रमाणे सुद्धा नवीन सदस्याची नियुक्ती करता येत नाही। त्याच्यामध्ये फार मोठी चूक जी आहे ती सरकारकडून झालेली आहे आणि ती सुद्धा त्याला सुद्धा आव्हान घेणार आहे। ती चूक फडणवीस सरकारने केली, ती चूक पुन्हा जी आहे हे सरकार करणार आहेत का? म्हणजे एकंदर सगळ्या याचं विश्लेषण केलं तर फक्त मराठा समाजाला घिसाडघाईने आणि मारून मुकटून यांना मागासवर्गीय करायचं हाच एक षडयंत्र जे आहे, हा एक डाव जो आहे तो या ठिकाणी दिसत आहे। समजा यांना मागासवर्गीय केला तुम्ही त्यांना आरक्षण कुठून देणार आहे? त्यामुळे 50% मर्यादा वाढवून घेण्याचे जे प्रयत्न जो आहे त्याच्याविषयी एक चकार शब्द सुद्धा या सरकारने या सभागृहामध्ये या रिप्लायमध्ये दिलेला नाही। त्यामुळं सरकारचा हेतू जो आहे हेतू संशयास्पद आहे।